नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विनायक सर पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना बरेच जण असे ऍडमिशन घेतात की सॉफ्टवेअरला मिळालं नाही, मेकॅनिकलला मिळालं नाही, ऑटोमोबाईलला मिळालं नाही. तर मग आता राहिली फील्ड आपली इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, जिथं विदाउट डोनेशन ऍडमिशन होते. इथून मागची हिस्टॉरिकल स्टडी जर तुम्ही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांची गड किल्ले असतील किंवा राजे महाराजांचे महल असतील किंवा बरेच असे इन्फ्रा जो आहे की जो हा सिव्हिल कन्स्ट्रक्शन किंवा सिव्हिल लाईनमधून ह्या गोष्टी तयार झाल्या. आणि की जो इन्फ्रा जसा डेव्हलप होईल तसा हा तुमचा सगळा एरिया डेव्हलप होतो आणि कंट्री ग्रो होते. त्यामुळं लोकांनी किंवा स्टुडंटनी बघताना सिव्हिल इंजिनिअरिंगकडे बघताना काय चांगल्या थॉटने बघितलं पाहिजे आणि करिअरच्या दृष्टीनं आपण त्याकडे बघितलं पाहिजे. अरे म्हणजे पेपरचे पत्रावळी विकणारा माणूस इतकं 6,000 स्क्वेअर फूटचं शॉप करतोय आणि इंटिरियर करतोय, एवढा खर्च करतोय, तेवढ्याचं रिझन काय? तर म्हणलं साहेब एका पत्रावळी मग किती मिळतात तुम्हाला? 2 पैसे. 2 पैसे. पण साहेब त्याचा डेली ट्रक मटेरियल जायचा, डेली ट्रक. तो मॅन्युफॅक्चरर नाही, ट्रेडर आहे तो. त्यामुळं लोकांनी उद्योजकतेकडे जाताना त्या गोष्टीचा स्टडी केला पाहिजे. कुठलाही बिझनेस छोटा नाहीये. येस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालको, पॉडकास्टच्या या खास पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप सारे स्वागत. मित्रांनो, काही माणसांचा जन्म हा फक्त जिंकण्यासाठी झालेला असतो आणि जिंकणारी ही माणसं विचारानं, प्रेरणेनं, संस्कारानं आणि ध्येयानं मोठी असतात. ही माणसं फक्त एकटी मोठी होत नाहीयेत, तर ही माणसं त्यांच्या सोबत चालणाऱ्या सर्व माणसांना घेऊन मोठी होतात. कोणताही व्यवसाय हा किती रुपये कमवून मोठा झाला यापेक्षा त्या व्यवसायानं किती माणसांच्या जीवनात बदल घडवला याच्यावरती तो व्यवसाय किती यशस्वी झाला हे महत्वाचं आहे. आणि असाच आज एका यशस्वी उद्योजकाचा पॉडकास्ट आज तुमच्या समोर घेऊन येणार आहे. हा पॉडकास्ट जो आहे तो कुणासाठी असेल? हा पॉडकास्ट त्यांच्यासाठी असेल जे सिव्हिल इंजिनिअरिंग करणार आहेत, म्हणजे 12वी मध्ये आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरचं स्वप्न बघतायत, जे सिव्हिल मध्ये आता सध्या काम करतायत, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये जे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी, किंवा अन्न वस्त्र निवारा यापैकी निवारा याच्याशी रिलेटेड असणाऱ्या सर्वांसाठी आहे. म्हणजेच तुमच्या गावातल्या रोड पासून ते 5 स्टार इन्फ्रास्ट्रक्चर पर्यंत रिअल इस्टेटमध्ये काय चालतं याबाबत अगदी खूप सारी माहिती आज आपण विनायक साहेबांना विचारणार आहे. विनायक सर पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. विनायक सर, मला पहिला प्रश्न हा आहे की कोल्हापूर, वारणानगर इथं पासून जी सुरुवात आहे, एका प्राध्यापकाचा मुलगा ते आज पुण्यामधला आदर्श व्यावसायिक, ही जरी एका ओळीतली सुरुवात असेल तर याच्या मागचा जो प्रवास आहे, या प्रवासाची सुरुवात कुठून झाली आणि तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल, तुमच्याबद्दल थोडस जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम गोरख खरात साहेब तुमचं अभिनंदन की कोडफड सारखी IT इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कंपनी आणि बॅचेस चालू केल्या की जेणेकरून तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलांना एक चांगलं प्लॅटफॉर्म इथं तयार करून दिले. आणि मी पहिल्यापासून तुमचे एक साधारण 6 ते 7 वर्षापासून तुमची बिझनेसचे विषय असेल किंवा एक सॉफ्टवेअर इंजिनियर घडला पाहिजे आणि घडल्याच्या नंतर त्याला चांगल्या ठिकाणी जॉब मिळाला पाहिजे, चांगल्या ठिकाणी बिझनेस मिळाला पाहिजे, ह्यासाठी तळमळीची धडपड आहे मी तुमची पहिल्यापासून बघत आलोय. तुम्ही बिझनेस करण्यासाठी लावलेले जे एफर्ट्स आहेत, हे एफर्ट्स फक्त पैशासाठी नव्हते. हे एफर्ट्स तुमचे पहिल्यापासून एक चांगला विद्यार्थी, एक चांगला नागरिक आणि चांगला एक सॉफ्टवेअर इंजिनियर जो घडावा. आणखी तो मॅक्झिमम ग्रामीण भागात ज्या अडचणी आहेत की पुण्यासारख्या IT हबमध्ये असेल किंवा मुंबईसारख्या असेल किंवा बऱ्याच मोठ्या अशा मेट्रोपॉलिटन कंट्रीज आहेत की जिथं जायला आपल्या शेतकरी कुटुंबातले असतील, ग्रामीण भागातली मुलं असतील की जे तिथंपर्यंत जाताना दबकतात की नाही मी इथं IT इंडस्ट्रीमध्ये इथं एवढ्या स्टँडर्ड लेवलला सर्वाइव्ह करेल की नाही, किंवा इतकं मोठं कॉम्पिटिशन आहे मार्केटमध्ये सॉफ्टवेअरमध्ये, त्या कॉम्पिटिशनच्या जगात मी जगेल का नाही, टिकेल का नाही. तर ह्या सगळ्यावरती तुम्ही खूप छान पद्धतीने सोल्युशन काढलंय. आणखीन बाकीच्यांची मी कम्पॅरिझन असं नाही करणार की सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये बाकीचे लोक काम करतात, तुमच्यामध्ये कम्पॅरिझन एकच आहे की तुम्ही पैशासाठी बिझनेस नाही करत. पैसा हा प्रत्येक जण कमवतो, पैशासोबत एक
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, पर्सन डेव्हलप करताय, आणखीन एक चांगल्या पद्धतीचा एक युवक डेव्हलप करताय, की जेणेकरून हा युवक तुम्ही समाजासमोर एक आदर्श युवक म्हणून प्रेझेंट करेल. आणि असंच तुमचं कोड फर्स्ट ग्रो हो, अशी ईश्वराची प्रार्थना, आणि असंच तुमच्या कष्टाला चांगलं फळ मिळो. सो सर, तुमचा जो प्रवास आहे त्या प्रवासाची सुरुवात, मला वाटतं तुमचं इंजिनिअरिंग जे आहे ते सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्ही पूर्ण केलं. तुमचं कोणत्या कॉलेजमधून तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण केलं? आणि प्रत्येक इंजिनियरची मला वाटलं कोर ब्रँचेस आहेत इंजिनिअरिंग मध्ये, जसं मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या 3च कोर ब्रँचेस आहेत. माइट बी केमिकल आणि असू शकते, पण इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, IT, कम्प्युटर या तशा ब्रँचेस नाही आहेत की ज्या कोर ब्रँचेस असं म्हणतो. सो सिव्हिलला ज्यावेळेस ऍडमिशन घेतो तर एक थॉट प्रोसेस असते की हे सब्जेक्ट असतात, डिफिकल्ट असतं, बऱ्याच साऱ्या गोष्टी. तुमची इंजिनिअरिंगची लाईफ कशी होती आणि कोणत्या कॉलेजमधून तुम्ही पासआउट आहात? खूप चांगला प्रश्न आहे. सर्वप्रथम सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना बरेच जण असे ऍडमिशन घेतात की सॉफ्टवेअरला मिळालं नाही, मेकॅनिकलला मिळालं नाही, ऑटोमोबाईलला मिळालं नाही. तर मग आता राहिली फील्ड आपली इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, जिथं विदाउट डोनेशन ऍडमिशन घेतोय. तर त्या ठिकाणी बरेच जण अप्रोच त्या सिव्हिल इंजिनिअरिंगकडे त्यावेळी बघतात की इंजिनिअरिंग करायचं आहे, आणखीन एक आपल्या नावापुढे टॅग लावायचं की इंजिनिअरिंग झालं म्हणून आपण ते सिव्हिल इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतो. तर ह्याच्या पाठीमागचा जर तुम्ही स्टडी जर केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की भारतात असू दे, अख्ख्या जगात असू दे, इन्फ्रा जे आहे हे 60 to 65% इन्फ्रा किंवा हा जो बिझनेस आहे हा कन्स्ट्रक्शन आणखी सिव्हिलवरतीच डेव्हलप. येस, अगदी खरं आहे. इथून मागची हिस्टॉरिकल स्टडी जर तुम्ही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांची गड किल्ले असतील किंवा राजे महाराजांचे महल असतील किंवा बरेच असे इन्फ्रा जो आहे की जो हा सिव्हिल कन्स्ट्रक्शन किंवा सिव्हिल लाईन मधून ह्या गोष्टी तयार झाल्या. आणखी जो इन्फ्रा जसा डेव्हलप होईल तसा हा तुमचा सगळा एरिया डेव्हलप होतो, आणखी कंट्री ग्रो होते. त्यामुळं लोकांनी किंवा स्टुडंटनी बघताना सिव्हिल इंजिनिअरिंगकडे बघताना कायम चांगल्या थॉटने बघितलं पाहिजे, आणखी करिअरच्या दृष्टीनं आपण त्याकडे बघितलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरा विषय असा आहे की मी ह्या फील्डकडे कसं काय गेलो, तर ह्या गोष्टीचा सुरुवातीपासून मला गंध होता की नाही, सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्याच्या नंतर आपण थोडासा पूर्वीचा विचार करू की प्रत्येकाला विचारायचं की बाबा तुमचं घर कोणी बांधलं. हो, प्रत्येकाला सांगता येईल की बाबा माझं ह्या कॉन्ट्रॅक्टरने घर बांधलं किंवा ह्या ठेकेदाराने घर बांधलं, ह्या मिस्त्रीने घर बांधलं. तर हा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, म्हणजे आता गड किल्ले कुणी बांधले, प्रत्येकाचं बाबा एक निष्ठेनं नाव पूर्ण केलं की नाही बाबा छत्रपती शिवाजी महाराजांची गड किल्ले असतील, एखाद्याचं घर बांधलं असेल तर त्याच्या पाठीमागं कुणाची ना कुणाची तर जडणघडण झाली असते, कुणाची ना कुणाची तरी मिस्त्री त्यामध्ये लागला असतो, बिगारी बाई जे काय असेल ते, तर त्याचं नाव कायमस्वरूपी त्या ठिकाणी राहतं. हो. तर माझं एक स्वप्न होतं की नाही, म्हणजे प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपण आपलं नाव, आपण आपलं वात्सल्य, जीवाभावाचं वात्सल्य तिथून पेरलं पाहिजे, साठवलं पाहिजे, जेणेकरून ते आपलं आयुष्यभर, कारण की बाकी सगळं ह्या जगातून निघून जातं पण ती वास्तू, त्या गोष्टी कधीच निघून जात नाहीत. तर त्यामुळे मला कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट होता, आणखी त्यामध्ये मी करिअर करायचं ठरवलं. तुम्ही कोणत्या कॉलेजमधून पास आउट? DY पाटील. DY पाटील, कोल्हापूर. कोल्हापूर. ओके, DY पाटील कोल्हापूरचे तुम्ही विद्यार्थी आहात. वात्सल्य या नावातच बरंच काही आहे आणि मी स्वतः अनुभवलेलं वात्सल्य म्हणजे कोडफर्स्टची जी बिल्डिंग आहे किंवा माझं जे स्वतःचं घर आहे ते वात्सल्य कन्स्ट्रक्टेकच्या माध्यमातून आहे. वात्सल्य सुरुवातीच्या आधीचा काळ जर तुम्ही बघितलात, तुम्ही ज्यावेळेस कोल्हापूरमधून पुण्यात आले इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर, तर मला वाटतं वात्सल्यची सुरुवात डायरेक्ट झाली नसावी. तो जो मधला काळ होता विद्यार्थी म्हणजे पासआउट झाल्यानंतर आणि वात्सल्य सुरू करण्यासाठी, तर तो मधला काळ तुमच्यासाठी कसा होता? तुम्ही काय करत होता एक्झॅक्टली, कोणत्या पद्धतीचं काम करत होता? जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आपण गावाकडून ज्यावेळी पुण्यासारख्या सिटीमध्ये येतो त्यावेळेस एक दबाव असतो की आपण एवढ्या मोठ्या सिटीमध्ये सर्व्हाइव्ह करेल का, आपण इथे टिकू शकेल का. तर हे सगळं करत असताना मी 2009-10ला मी जॉबला लागलो. तर ह्या दरम्यान मी ह्या सगळ्या गोष्टी शिकत होतो, जसे की 2-1 वर्षाचा एक्सपिरियन्स मला आला, पण मन सारखं कुठं खात होतं की अरे यार आपण बिझनेस केला पाहिजे, आपण व्यवसाय घडलो पाहिजे, कारण की
माझ्या समोर जे आव्हानं होती म्हणजे जे मी रोजच्या रोज बघत होतो की अं, आपण ह्या मार्केटमध्ये कुठेतरी काहीतरी वेगळं पण आहे आपल्यामध्ये आणि आपण कुठेतरी ह्या मार्केटमध्ये चमकलं पाहिजे. सुरुवात केली. हे सगळं चालू झालं त्यावेळेस अं, हे सगळं ज्यावेळी चालू झाल्याच्या नंतर एक काहीतरी वेगळं पण करायचं होतं म्हणून आम्ही 2010-11ला ज्यावेळी प्लॉट किंवा फ्लॅट प्रेझेंट आपण ज्यावेळेस करतो त्यावेळी प्रत्येकाचं स्वप्न असते की आपलं एक फ्लॅट असावं पुण्यामध्ये. येस. आणि ज्या आयुष्यातलं पहिलं ज्यावेळी घर असतं त्यावेळी घर मला त्या पद्धतीचं मिळावं, तो क्वालिटीचं मिळावं, आणखी त्याचा प्रेझेन्स त्या पद्धतीचा असावा. तर मी सुरुवातीला असं विचार केला की आपण ऍसिड वॉश क्लिनिकमध्ये, कारण की आपलं त्यावेळेस असं होतं की अरे बिझनेस हा पैशाशिवाय होत नाही, आपल्याला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागेल. डेव्हलपर व्हायचं असेल, कॉन्ट्रॅक्टर व्हायचं असेल तर आपल्याला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागेल. आणखीन आपल्याला काहीतरी अनुभव घ्यायचा आपल्याला. मग आपण सुरुवातीला एक काम केलं. सुरुवातीला आपण ऍसिड वॉशची कामं घ्यायला सुरुवात केली, हाऊसकीपिंगची. ओके. हाऊसकीपिंगची कामं घ्यायला आपण ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस लोक म्हणजे हे जे हाऊसकीपिंगची जी कामं आहेत, ह्या हाऊसकीपिंगची कामं कोण घेत होतं? एक क्लास 3 वर्ग घेत होता की जेणेकरून बाबा ते तो त्या पद्धतीनं तो काम करा. हाऊसकीपिंग म्हणजे सिव्हिल मधलं सगळ्यात शेवटचं काम जे आहे ते हाऊसकीपिंग. कारण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी होती. हो. आणखीन आपण ते करू शकत होतो कारण त्यावेळी मला सॅलरी काय तर 8,000 रुपये सॅलरी होती सुरुवातीला. तर हे करत असताना करायचं पहिल्यापासून एक रक्तात आई वडिलांच्या पासून असेल किंवा मी स्वतःमध्ये क्वालिटी निर्माण केली की बाबा जे काय करायला ते क्वालिटीने करायचं. तर मी त्यावेळेस मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली चांगल्या पार्किंग प्लस 22 मध्ये मला त्यावेळेस ऑपॉर्च्युनिटी मिळाली की एक साफसफाई क्लिनिंगचं काम. तर मी रेट कॅल्क्युलेशन केलं आणि सुरू केलं साफसफाईचं काम, क्लिनिंगचं काम मी चालू केलं. हे करत असताना मी जे घर आहेत किंवा जो फ्लॅट आहे तो फ्लॅट अशा पद्धतीने क्लीन करायचा की तो फ्लॅट ज्यावेळी तो पोझिशन घेईल ना त्यावेळेस त्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे असे डाऊट नसायचे. कारण की त्यामध्ये मी क्लिनिंग असेल किंवा त्यामध्ये रूम फ्रेशनर असेल किंवा तो टॉयलेटचा जो असेल तो टिश्यू पेपर असेल किंवा बऱ्याच अशा ज्या गोष्टी होत्या की तो फ्लॅट मी इतका प्रेझेंटेबल करायचा की समोरचा क्लायंट जो आहे तो 100% तो पोझिशन घ्यायचा. हीच क्वालिटी मला त्या डेव्हलपरनी अनुभवली. कारण की ह्याच्या अगोदरची त्यांची जी आशीर्वादची टीम होती 2 वेळा 3 वेळा रिपिटेशन त्याची काम आणखी मेंटेनन्सची कामं हे लोक काढत होते. आणखी त्यानंतर ते पोझिशनच बिल्डिंग म्हणजे एक 1.5-2 महिन्यात पोझिशन लेट व्हायचं. तेव्हा फक्त रिझन किंवा म्हणजे प्रेझेन्स आणि तो फ्लॅट मी स्वतः मी पोझिशन द्यायचं. ती क्वालिटी त्या डेव्हलपरने ओळखली आणि तिथनं पुढच्या 7 बिल्डिंग त्यांनी मला दिल्या. वाव. आशीर्वादसाठी मी माझ्या आशीर्वादची टीम वाढवून गेलो. ज्या मशिनरी ज्या होत्या क्लिनिंगच्या अगोदर मी मॅनपॉवर लावून त्या गोष्टी क्लीन करत होतो. त्यानंतर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मशिनरी मी परचेस केल्या, म्हणजे जे क्लिनिंगसाठी ज्या फोम वॉश असतो किंवा हे असतं त्या मशिनरी मी अपडेट करत गेलो. आणि जसं अपडेट होत गेलं त्यानंतर मला कळालं की अरे यार आपण जर क्वालिटी आणि सर्व्हिस दिली तर 100% मार्केटमध्ये आपला गवगव होणार आहे. येस. त्यानंतर तो जो बिल्ड डेव्हलप होता त्यांनी 4 ठिकाणी रेफरन्स दिला. ते नेटवर्क इतकं क्रिएट झालं की त्या 2 ते 3 वर्षामध्ये लिटरली खूप काम झालं. येस. खूप काम झाल्यानं माझ्यामध्ये 70 ते 80 लोकांची टीम तयार झाली. सुपरवायझर ठेवला की मी ज्यांच्याकडे कामाला होतो त्यांच्याकडून मी माझ्याकडे आणखी 2 सुपरवायझर झाले. त्यानंतर मी आय थिंक 2013 मध्ये रिअल इस्टेट किंवा कन्स्ट्रक्शन एरिया 2013-14 मध्येच्या आसपास मी म्हणजे जे कोणी असेल म्हणजे मी ज्यांच्याकडे जॉबला होतो त्यांना तेही आज माझ्या कॉन्फिडंटमध्ये आणखी चांगल्या पद्धतीने त्यांचीही कामं मी आजही करतोय. येस. त्यामुळे हे नेटवर्क हळूहळू डेव्हलप होत गेलं, बिझनेसची आयडिया कळत गेली. येस. सो काही माणसं जी असतात ती मॅग्नेट टाईपची माणसं असतात असं मला वाटतं की त्या माणसाकडं लोक ऑटोमॅटिक आकर्षित होतात. असंच तुमचं व्यक्तिमत्व आहे. सुरुवात जी आहे ती सुरुवात जरी ऍसिड वॉशच्या कामापासून असेल तर आज जे वात्सल्यचं रूप आहे ते खूप विस्तृत आहे. आणि यामध्ये आत्ता तुमचं जे काम चालतं ते 3 ते 4 सेक्टरमध्ये चालतं. त्यामधलं मी अनुभवलेलं सेक्टर आहे जे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत तो. सो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स मध्ये विनायक सर तुम्ही आतापर्यंत टोटल किती प्रोजेक्ट्स केलेले आहेत, म्हणजे एक साधारण आकडा आठवतोय का? साधारण आय थिंक 1270 घर मी पोझिशन. क्या बात आहे. 1270 घरं पुण्यामध्ये
कोल्हापूरवरून येऊन पुण्यामध्ये 1270 घरांचं पजेशन स्वतःच्या कन्स्ट्रक्शनच्या कंपनीतून देणं ही म्हणावी तशी सोपी गोष्ट नाहीये. आणि मला वाटतं की तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस कन्स्ट्रक्शन हेच डोक्यात ठेवून केली होती. विनायक सर, कोणताही व्यवसाय ज्यावेळेस एक यशस्वी व्यवसाय, मला वाटतं आत्ताच तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा एक आदर्श व्यावसायिक म्हणून पुरस्कार मिळाला, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. सर, कोणताही व्यवसाय ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेस फक्त एक व्यवसाय डोक्यात ठेवून किंवा ज्या दिशेने आपण चाललोय त्याच दिशेनं जायला पाहिजे, की तुम्हाला काय वाटतं की अजून त्याच्यासोबत काही गोष्टी करायला पाहिजेत का, की ज्या तुमच्या व्यवसायाला पुढे घेऊन जातील? ऍक्च्युली ज्यांना बिझनेसमध्ये यायचं त्यांना मला एक खास सांगणं आहे की लोकांचा किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या युवकांचा बिझनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा झाला आहे. कारण मी आत्ता बिझनेस सेक्टरमध्ये जर बऱ्याच वेळा असं मला डोक्यात विचार येतात की लोक बाहेरच्या राज्यातून इथे बिझनेस करतात, पण आपल्या मराठी युवकांना झाले तरी नेमकं काय की त्यांना बिझनेसमध्ये उतरायचं का नाही. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागते का? इन्व्हेस्टमेंट 100% लागते. कॉम्पिटिशन आहे का? कॉम्पिटिशन 100% आहे. मग तुम्ही बिझनेस करायचाच नाही का? बिझनेस करायचाच नाही का? करायला पाहिजे. कॉम्पिटिशन. आता मी इन्स्टावरनं किंवा फेसबुकवरनं असेल किंवा कधी कधी मला लोक कॉल करतात की मी बिझनेस काय करू सांगा सर. मी बिझनेस काय करू, मला बिझनेस करायचा. आता परवा दिवशी मला एक फोन आला होता की सर मला बिझनेस करायचा आहे आणि तुमच्यासारखं खूप मोठं व्हायचं आहे, आणखी मला बिझनेस करायचं. बिझनेस काय करू सांगा. जर तुमच्याकडे स्ट्रॅटेजी डिफाईन आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला बिझनेस आम्ही सांगण्यामधून तुम्ही काय बिझनेस करणार, तुमची इच्छा अपेक्षा काय आहे, तुमची स्वप्न काय आहे. फक्त तुम्ही पैशासाठी जर बिझनेस करत असेल तर त्या बिझनेसला व्हॅल्यू नाही. येस. आज मध्ये तुम्ही जर 4 ते 5 वर्षापूर्वी जर तुम्ही विचार केला असेल तर चहाचा बिझनेस खूप फॉर्म मध्ये होता. येस, फ्रँचायझी मॉडेल होते. सगळ्यांनी चहाचे बिझनेस चालू केले. हो. मध्ये तो 4 व्हीलर गाड्यांचा रेंटलचा बिझनेस होता, सगळ्यांनी 4 व्हीलर गाड्या घेतल्या. पण तुम्हाला नेमकं काय जे पाहिजे त्याचा R&D झाला पाहिजे किंवा तुम्हाला नेट प्रॉफिट किती आहे. कॉम्पिटिशन आहे, नाही असं नाही, करण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आज जगामध्ये. तुम्ही जर विचार करता की अरे बाबा मी आज जस्ट पासआउट झालोय, आणखीन अंबानी आणखी टाटा आणखी हे मोठे मोठे बिल्डर जे आहेत किंवा मोठे मोठे बिझनेसमॅन जे आहेत तिथं पण आपण पोहोचणार कसं काय, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स पोहोचणार कसं काय. तर का पोहोचणार नाही तुम्ही? रतन टाटा साहेब असतील किंवा मुकेश अंबानी साहेब असतील, त्यांनी रिलायन्स डेव्हलप करताना काही रिलायन्स आबाळात नाही पडलेलं. राईट. रिलायन्स शून्यापासून त्यांनी डेव्हलप केलं. रतन टाटांनी शून्यापासून टाटा डेव्हलप केलं. येस. तर त्याच्या पाठीमागे त्याची कष्ट आहे, त्याच्या पाठीमागे त्याचं नेटवर्क आहे. तर हे आपणही करू शकतो, पण बिझनेससाठी तुम्ही तेवढ्या निष्ठेनं काम केलं पाहिजे. तुमच्यात तशी स्वप्न पाहिजे, अपग्रेड झालं पाहिजे. बिझनेस हा समोरच्यानं हा वडापावचा गाड्या टाकला म्हणून आपण वडापावचा गाड्या टाकायचा. काही जण आता चहाचा, मी परवा दिवशीच एक बिझनेस बघितला की चहा हा एक विषय होता. चहा नंतर लोकांनी जसे चहा वाढले, जसे टपरे वाढला चहाच्या, तसं लोकांनी एका बिझनेसमध्ये काय केलं, तर चहाची पत्ती विकताना चहाच्या पत्तीमध्ये तो साहेब काय ते आपला वेलदोडा किंवा हे असतो ना, तो त्यामध्ये तिने एक ऑर्डर तयार केला आणि त्यानंतर फक्त प्रमोट करून तो विकायला सुरुवात केली. बिझनेस अपग्रेड झाला पाहिजे, अपग्रेड झाला पाहिजे. जर तुम्ही आणखी अपग्रेड झाला नाही तर तो बिझनेस कधी तर रस्ता जाणार आहे. येस. तुम्ही सॅमसंगच्या बाबतीत विचार करा, तुम्ही नोकियाच्या बाबतीत विचार करा. हो. नोकिया कधीच अपग्रेड नाही आला, राईट. तो कधीच मार्केटमध्ये टिकणार नाही. येस. एका बिझनेस सोबत तुम्हाला बिझनेस टाइमली तुम्हाला चेंज करणं झालं पाहिजे. येस. अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे बिझनेसमध्ये. सो त्या अपग्रेडेशनसाठी मला वाटतं की तुम्ही बाकीचे आत्ताचा जो वात्सल्य ग्रुप आहे तो वात्सल्य ग्रुप नक्की सुरुवातीपासून कशा पद्धतीने अपडेट झाला. मला वाटतं तुम्ही आता साधारण 5 सेक्टरमध्ये काम करत आहात. सो तुमचा प्रत्येक व्यवसाय हा एकमेकावरती डिपेंड आहे. जसं की रिअल इस्टेटचं कन्स्ट्रक्शन सुरू केलं असेल तर त्याच्या रिलेटेड एक आहे, दुसरा चालू केला असेल तर त्याच्या रिलेटेड. साधारण आता वात्सल्य ग्रुप कशामध्ये काम करतो हे जाणून घ्यायचं. सुरुवातीची माझी कंपनी होती वात्सल्य इंजिनिअरिंग. आधी 2016-17 मध्ये वात्सल्य इंजिनिअरिंग कंपनी होती. त्यानंतर मी 2020-22 मध्ये त्याला वात्सल्य कन्स्ट्रक्टेक म्हणून त्याला नाव दिलं. वात्सल्य कन्स्ट्रक्टेक ही कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड कंपनी. ही कन्स्ट्रक्शन म्हणजे आम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये इंडस्ट्रियल असेल, रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, त्यानंतर गव्हर्नमेंट असेल, ह्या सेक्टरमध्ये आम्ही बऱ्यापैकी चांगले अचिव्हमेंट केले. हे करत असताना मला असं कुठेतरी वाटायचं की यार आपण कुठं चांगली मटेरियल, कारण की मार्केटमध्ये जे आपण ज्यावेळेस काम करत असताना कुठेतरी शॉर्टफॉल आपल्याला कळायला पाहिजे.
की बाबा इथं कुठेतरी गॅप पडतोय मार्केटमध्ये, येस. तो गॅप भरून काढायला आपण कुठेतरी कायम सज्ज असलो पाहिजे. तो गॅप मला जाणवला मटेरियल सप्लाय मध्ये, कारण की लोकांना सर्व्हिस पाहिजे चांगली. येस. तर हे क्विक सर्व्हिस पाहिजे. हे सर्व्हिस पाहिजे असताना मग माझ्या डोक्यात विचार आला की ह्या कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड आपण वात्सल्य एंटरप्राइज चालू करू की जे आपल्याला मटेरियल सप्लाय मध्ये सपोर्ट करेल आणि ह्यातून एक नवीन उद्योजक तयार होईल. मी वात्सल्य एंटरप्राइज स्टार्ट केलं. आय थिंक माझ्यामध्ये लास्ट 4 years पासून मी ते वात्सल्य एंटरप्राइज स्टार्ट केलं. त्याचाही माझ्यामध्ये 0 ते 5 शेअर बिझनेस आहे. ग्रेट. हे करत असताना बऱ्यापैकी ठिकाणी मला प्रॉपर्टीची ऑपॉर्च्युनिटी आली की ज्या प्रॉपर्टीची रिलेटेड प्लॉटिंग सेक्टरमध्ये बऱ्यापैकी ठिकाणी आम्ही वात्सल्य प्रॉपर्टीज जे आहे ते वात्सल्य प्रॉपर्टीजमध्ये आम्ही प्लॉटिंग सेक्टरमध्ये काम करतो की जे रिअल इस्टेटमध्ये काम करते. लोकांना हे पटवून द्यायचं आम्ही काम करतो की ही प्रॉपर्टी म्हणजे रिअल इस्टेट आहे, ही रिअललाच इस्टेट आहे. येस. की ही कायम रिअल इस्टेट तुम्हाला आयुष्यभर तुम्हाला हे. तर बऱ्यापैकी लोक सोन्या गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतात, बऱ्यापैकी लोक बाकीच्या गोष्टी इन्व्हेस्ट करतात. तर ह्या रिअल इस्टेटकडे लोकांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. प्लॉटिंग सेक्टर सोबत आम्ही जे कन्स्ट्रक्शन करतोय ते बऱ्याच ठिकाणी लोकांना असं व्हायचं की मी कन्स्ट्रक्शन तर करतोय, मग ह्याचं रेंटल बिझनेस पुढे मिळेल का नाही. येस. मग रेंटल सर्व्हिसवरती आम्ही काम करायला सुरुवात केलं. आम्ही रेंटल सर्व्हिसला वात्सल्य लक्झरी स्पेसेस हा आम्ही एक पार्ट काढला की लक्झरी स्पेसेस मध्ये आम्ही ती प्रॉपर्टी आहे ती आम्ही रेंटल मध्ये कन्वर्ट करतो आणि आम्ही रेंटल सुद्धा आम्ही तेच घेतो. म्हणजे लोकांचा किंवा कस्टमरचा जो ट्रस्ट आहे तो ट्रस्ट जास्त डेव्हलप होतोय की जेणेकरून बाबा आम्ही कन्स्ट्रक्शन पण आम्हीच करतो, इन्व्हेस्टमेंट कुठेही फेल जात नाही आणि रिटर्न्सला पण आम्ही त्यांना रिटर्न्स देतो. येस. त्यानंतर व्ही होम्स म्हणून आमचा जो एक कन्सेप्ट आहे तो आम्ही बऱ्यापैकी कोविड नंतर लोकांची मेंटॅलिटी खूप चेंज झाली की लोकांना सेकंड होम म्हणजे फ्लॅट नको आहे, आता लोकांना सेकंड होम म्हणजे त्यांचा फार्म हाऊस पाहिजे होता. तर आम्ही 5 ते 10 गुंठ्यामध्ये आम्ही फार्म हाऊस डेव्हलप करायला सुरुवात केली की जेणेकरून त्यांना गावाकडचं लाईफ जगता येईल. तो आम्ही व्ही होम्स मध्ये आम्ही तो चालू केला. हे करत असताना आता आम्ही रिसेंटली ह्या नवयुवक जे आहेत, नवीन उद्योजक जे आहेत ह्या लोकांना कुठंतरी प्रमोट केलं पाहिजे, ह्या लोकांना उद्योजकता जागवली पाहिजे, यासाठी आम्ही एक ट्रेनिंग सेंटर चालू करतो, वात्सल्य अकॅडमी. ग्रेट. ह्या वात्सल्य अकॅडमीच्या मध्ये आम्ही कन्स्ट्रक्शन आणि इंटिरियर ह्या 2 गोष्टी थ्रू आपण ट्रेनिंग देणार आहे. म्हणजे जे पास आउट झाले असतील त्यांना आम्ही ट्रेनिंग देतोय. ज्यांना ह्या कन्स्ट्रक्शनच्या रिलेटेड बिझनेस करायचा आहे किंवा जॉब करायचा आहे, सुपरवायझर म्हणून जॉबला लागायचं आहे किंवा पास आउट झाल्यानंतर काय होतंय की ज्यावेळी आपण डिग्री डिप्लोमा घेतो त्यानंतर आपल्याला थेरॉटिकल नॉलेज मध्ये खूप असतं. डिग्री डिप्लोमा झाल्यानंतर आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो त्यावेळेस आपल्याकडे एक्सपिरियन्स नसतो किंवा प्रॅक्टिकल नॉलेज नसतं. ते प्रॅक्टिकल नॉलेज नसल्यामुळं आपण कुठेतरी मिनिमम सॅलरीवरती आपण जातो, आणखी ते मध्ये कंटिन्यू करतो, आणखी ग्रोथ व्हायला टाइम लागतो. तर इथं आपण 100% प्रॅक्टिकल नॉलेज देणार. ज्यांना उद्योजक व्हायचं आहे त्या उद्योजकतेकडे आपण 100% त्यांना बिझनेस मॉडेल पण देणार आहे. इंटिरियर मध्ये जर विचार करतो तर इंटिरियर मध्ये सुद्धा आपण बिझनेस मॉडेल पण देतोय, इंटिरियर नंतर आपण ट्रेनिंग सुद्धा देतोय. अशा पद्धतीने आपण एक भारताचा असेल किंवा ह्या महाराष्ट्रात एक चांगला युवक, एक चांगला नागरिक आणि एक चांगला बिझनेसमन तयार करायला नक्कीच प्रयत्न करू. ग्रेट. सो वात्सल्य अकॅडमी जे आहे त्याच्याबद्दलचे माझे बरेच सारे प्रश्न आहेत, ते प्रश्न मी थोड्या वेळाने घेतो. सर, आम्हाला किंवा जे लोक आहेत त्यांना फक्त विनायक खाडे हा सक्सेसफुल विनायक खाडे दिसतो. विनायक खाडे BMW घेतलेली असेल, विनायक खाडेंचे एवढे सारे प्रोजेक्ट्स असतील, विनायक खाडेंची जी लाईफस्टाईल आहे ती विनायक खाडेंची लाईफस्टाईल फक्त आम्हाला दिसते. पण त्या पाठीमागं, त्या लाईफस्टाईलच्या पाठीमागचा जो प्रवास आहे तो कधी आम्हाला दिसलेला नाही. विनायक सर, माझा हा प्रश्न आहे की तुम्हाला लाईफमध्ये असं कधी वाटतं का की आपण म्हणजे कधी वाटलं होतं का की यार आपण फेल झालोय आणि की आता उभा राहणं थोडं शक्य नाहीये आपल्याला? कारण सिव्हिल किंवा रिअल इस्टेट हा व्यवसाय जो आहे तो मला वाटतं बऱ्याच अडचणींचा व्यवसाय आहे. जसं सॉफ्टवेअर कंपनी चालू करणं, एक चेअर, एक खुर्ची, एक लॅपटॉप घेतला तर सॉफ्टवेअर कंपनी चालू होते, तसं रिअल इस्टेट नाहीये. किंवा सिव्हिलची कंपनी तशी उभा करणं सोपी गोष्ट नाहीये. त्याला मॅन पॉवर, इन्व्हेस्टमेंट, कनेक्शन्स, बऱ्याच साऱ्या गोष्टी लागतात. सो विनायक खाडे यांना कधी असं वाटलं का की यार मी फेल झालोय आणि हा माझा फेल्युअर पॉइंट आहे, मला इथून उभा राहायची गरज आहे, असं तुम्हाला कधी वाटलं होतं? ऍक्च्युली तुम्ही एक 4 ते 5 दिवसापूर्वी माझ्या इन्स्टावरती एक कमेंट आहे. त्या कमेंटमध्ये त्यांनी असं लिहिलंय की हे सगळं खोटं आहे,
डेव्हलप होऊ शकत नाही बिझनेसमध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये बिझनेसमध्ये मोठं होऊ शकत नाही. तेवढे मग पण कारण आहे. मी त्याला फोन केला होता, तेवढे मग पण कारण आहे. म्हणलं का रे बिझनेस मध्ये नाही उभारू शकत तू? ना लोक पैसे देत नाही. तर पैसे का देत नाहीत? मग जेवढे उद्योजक उभा झाले, जेवढे कॉन्ट्रॅक्टर उभा झाले, त्यांना सगळ्यांना पैसे नाही दिले पाहिजे. तर ह्या पाठीमाग सुरुवातीला आपण ज्यावेळेस आपण काम करतो 100% माझे पैसे बुडलेले आहेत. 100% हा अनुभव आहे. ओके. हा अनुभव आहे, विकत घ्यायचा अनुभव आहे की आपण चुकतो कुठं. आपण कन्स्ट्रक्शन मध्ये क्वालिटी देत नाही, आपण कुठेतरी अग्रीमेंट करायला चुकतोय का, आपण कुठं टाइमली पोझिशन देत नाही का, आपण टाइमली काम करत नाही का. कारण कन्स्ट्रक्शन हा एकमेव बिझनेस असा आहे की हा क्लासतील लोकांशी रोज तुम्हाला कनेक्ट व्हायचंय. येस. आज सकाळी जर तुम्हाला 9 वाजता शार्प व्हायचं तर लोकांचे रोज कनेक्शन द्यायचे की बाबा नाही हे नाही झालं, अंग दुखतंय, पोट दुखतंय, पेट्रोल संपलं, डिझेल संपलं, येणार नाही, फोन स्विच ऑफ ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या रोज रोज फाईट करायचं. तर ह्या अनुभवातून जो शिकला तो पुढे गेला. आणखीन ज्याला ह्या गोष्टी सुरुवातीलाच लोड झाल्या तो कधी सक्सेस नाही आला. ओके. त्याला हा अनुभव घे ना, त्याला म्हणतो तू अनुभव घे. पैसे बुडलेत ना, का बुडले, रिझन नेक्स्ट टाइमला तू सुधारणा कर. बरं ठीक आहे, अग्रीमेंट मध्ये फॉल्ट झाला होता, नाही मध्ये मी कॉम्पिटिशनला लोक 100 रुपये काम घेतात, मी मग कॉम्पिटिशनला गेलो आणखी मग त्याला मला 5 रुपये कमी द्या, 95 रुपये. पण तुझा R&D त्यावेळेस झाला का 95 रुपीजला ज्यावेळेस तू काम घेतलंस त्यावेळेस तू बरं तुला प्रॉफिट राहू दे, सुरुवातीला तुझी प्रॉफिट राहू दे, पण तुला R&D तू केलास का की 95 रुपीज मध्ये कसं काम बसतं. नाही दादा माझं चुकलं. म्हणलं ह्या चुकीमुळेच ह्या सगळ्या पैसे फुटणार किंवा फ्रस्ट्रेशन येणार, ह्या गोष्टी होतात. तर त्यामुळे ह्याला खचून न जाता तू पुढे गेलं पाहिजे. येस. सगळ्या युवकांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही करा. पाण्यात पडल्यानंतर नक्की पोहायला शिकणार आहे. मरणाची भीती आहे का नाही, तर पाण्यात पडल्यानंतर नक्की 100% तुम्हाला पडल्यानंतर पोहणं आहे, जगण्यासाठी काठावरती येणार वर चढ नाही. पडा, बुडल्यासारखं होईल, गटांगळ्या खाईल, पण परत वरती. येस. नक्की बिझनेस मध्ये प्रत्येकानं उतरलं पाहिजे. प्रत्येकानं ह्या जगामध्ये, ह्या महाराष्ट्रावरती असेल, ह्या भारतावरती असेल, त्या सगळ्यांची वरती एक बिझनेस राज्य केलं पाहिजे प्रत्येकानं. येस. तुमचं स्वप्न नक्की लवकरच पूर्ण व्हावं आणि महाराष्ट्रामध्ये बरेच सारे उद्योजक घडायला पाहिजे असं मलाही वाटतं. विनायक सर, माझा पुढचा प्रश्न हा आहे की मी स्वतः ग्रामीण भागातला आहे, तुम्ही स्वतः बऱ्यापैकी ग्रामीण भागातून येता. आपण ज्यावेळेस पुण्यामध्ये येतो त्यावेळेस पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बघून बरेच सारे प्रश्न मनामध्ये येतात. खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, खूप सगळं काही इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. पुण्यातले रोड व्यवस्था आणि याबद्दल तुमचं मत मला जाणून घ्यायचं आहे. त्यासोबत पुण्यातले जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे की जसं रोड, ड्रेनेज, गार्डन्स किंवा या सगळ्याबाबत वात्सल्य ग्रुप म्हणून, विनायक खाडे म्हणून तुम्ही याच्याकडे कशा पद्धतीनं बघता? खूप चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली आम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आम्ही रोड, ड्रेनेज, मंदिर असेल, त्यानंतर स्मार्ट स्कूल असेल, त्यानंतर आम्ही एक वरती हिंजवडीचा कचरा डेपो आहे, स्मार्ट गार्बेज आपण त्यामध्ये पावडर फॉर्म मध्ये तो तयार करतोय हिंजवडीमध्ये. तर हे करत असताना तोच विषय परत येतोय की आता बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यामध्ये बघितलं असाल की बऱ्याच ठिकाणी पाणी सांडणं म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी रोडवर ट्रॅफिक होणं म्हणा किंवा बऱ्याच ठिकाणी असे खूप मेजर विषय आहेत. म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी आपण जर ऑब्झर्व केलं तर ह्या ठिकाणी आपल्यासारख्या सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काही लोकांना डोळ्याने दिसतंय. येस. काही लोकांना डोळ्याने दिसतंय की इथं खड्डा आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम होतंय. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की त्यात चुकी कोणाचीच नाही, तुमची आमची कोणाची नाही. कारण की प्रत्येकाला झगडायचं आहे ह्या आयुष्याशी. सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करायचं, संध्याकाळी फॅमिलीला वेळ द्यायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी सायकल बनलेल्या ऑलरेडी. त्यामुळे रोज डे टू डे लाईफ मध्ये ज्या काही प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्स वरती मी केल्यानं काय होईल, मी एकट्यानं जाऊन तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. मी केल्यानं काय होईल, ह्यामुळे आतापर्यंत जे प्रॉब्लेम जे झालेले आहेत हे कधीच सोल्युशन निघलं नाही त्यावरती. तर ह्यासाठी मी एक सोशल फाउंडेशन तयार केली की चला महाराष्ट्र घडूया. येस. चला महाराष्ट्र घडूया त्या अंतर्गत की बाबा आपण एक अशी सगळ्यांनी मिळून एक टीम तयार करायची. बाबा कचरा डोळ्याने दिसतोय, बाबा कचरा तुम्हाला टाकते, ह्यामुळं तुमचे व्हायरस येणार आहेत. कोविड सारखा व्हायरस जो आतापर्यंत आला तो फ्युचरमध्ये येऊ नये, आपण आपला एरिया क्लीन ठेवला पाहिजे. हे जर प्रत्येकाने ठरवलं तर 100% महाराष्ट्र घडेल. आणखीन असे जे पावसाळ्यात येणारे तुंबण्याचे प्रॉब्लेम जे आहेत ते प्रत्येकानं प्रॉब्लेम एकदम निग्लिजिबल असतो. म्हणजे ट्रॅफिकच्या बाबतीत जर विचार केला तर एखादी गोष्ट गाडी आडवी येते आणि तिथे ट्रॅफिक जाम होतोय, पण तो लागणारा जो टाइम आहे, तो लागणारा जो फ्युएलचा जे कन्झम्पशन आहे किंवा हे जे पैशात जर मोजायला गेलं त्याची अमाऊंट खूप मोठी आहे. येस. तर प्रत्येकानं उतरावं आणि प्रत्येक युवकानं ह्यामध्ये उतरून सोल्युशन काढून पुढे गेलं पाहिजे. येस. म्हणजे पुण्यामधली इन्फ्रा सुधारायला मी
किंवा प्रत्येक जण जबाबदार आहे आणि प्रत्येकानं हॅपीली काम 100% केलं. 100%. विनायक सर, माझा पुढचा प्रश्न हा आहे की जसं आता जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच साऱ्या जिओग्राफिकल गोष्टी तुम्हाला इम्पॅक्ट करतायत, जसं युद्ध आहे, अचानक भाव वाढतात. स्पेशली कम्प्युटर आयटी मध्ये आमच्याकडे आता एआयचं खूप मोठं फॅड चालू आहे. तसंच सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये नवीन शोध काय लागतायत का जे सामान्य माणसापर्यंत पोहोचले नसतील माइट बी, असे तुम्हाला काही त्या नवीन शोधामुळे अडचणी येत आहेत का किंवा त्याचा काय फायदा होतोय का? मी तेच तुम्हाला मगाशी म्हणलं की अपग्रेड आणि अपडेट होणं खूप गरजेचं आहे. बदलते युग आहे. आज जे आहे ते उद्या नाही. येस. लोकांना काय पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. लोकांना काय पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आज तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही 10 वर्ष आधी जर तुम्ही कन्स्ट्रक्शनचा विचार केला, ती करण्याची पद्धत आणि आताची कन्स्ट्रक्शनची पद्धत खूप वेगळी आहे. तुम्ही जर 5 वर्षापूर्वी जर विचार केला तर तुम्हाला रिव्हर्स हँड इझिली अवेलेबल होतं. मला तुम्हाला एमसॅन्डोज वरतीच काम करायचं. तेच तुम्ही बॅकलॉग वरती गेला तर तुम्हाला रेड ब्रिक्स, बर्न ब्रिक्स तुम्हाला मिळत होते इझिली. आता मिळणार नाही. येस. तुम्ही त्यावरती विचार केला पाहिजे. अपग्रेड होणं खूप गरजेचं आहे. फ्लॅश बेस आपण कुठं वापरलं पाहिजे, कुठं नाही वापरलं पाहिजे. टेक्निकल गोष्टी कुठं अपिअरन्स आहे, कुठं नाही केलं पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या त्यावेळी तुम्ही अपग्रेड झालं पाहिजे. तुम्ही समाजासोबत, तुम्ही ह्या जगासोबत अपग्रेड झालं तर तुमचा बिझनेस होईल. जर आहे तर तुम्ही जर कॉम्पिटिशन करत बसला तर तो बिझनेस कधीच ग्रो नाही होऊ शकत. तुम्ही तिथं जसं आहे तसं 10 रुपयाचा बिझनेस 11 रुपयाला 12 रुपयाला, पण तो बिझनेस तुम्ही कधी 10 रुपयाच्या 20 रुपयाला नाही करू शकत. नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली पाहिजे आणि अपग्रेड झालं पाहिजे. मी जेवढं विनायक खाडेंना बघितलंय तर त्यांच्या लाईफमध्ये महाराजांचा खूप प्रभाव आहे असं मला वाटतं. महाराजांना तुम्ही म्हणजे प्रेरणास्थान मानता. महाराजांच्या ज्या रणनीती आहे त्या रणनीती तुम्हाला व्यवसायासाठी किती कामी येतात? 100%. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक प्लॅनिंग जर तुम्ही बघितलं, काम करण्याची पद्धत, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकटे गड जिंकलेला नाही. बरोबर आहे. सोबत निष्ठेचे मावळे घेऊन त्यांनी गड जिंकले. येस. तर ह्या सगळ्या बिझनेस सेक्टरमध्ये एकच खूप महत्वाचा विषय आहे की तुम्हाला नेटवर्क जर जमलं तर तुम्ही खूप मोठा बिझनेस केला. येस. जर जिभेवरती ताबा असेल तर तुम्ही खूप मोठं साम्राज्य उभा करू शकता. तुमचं नेटवर्क, आणखी तुम्हाला जर नेटवर्कची जर आवड असेल, तुम्हाला मावळे, निष्ठेचे मावळे जर तुम्हाला तयार करता आले तर 100% तुम्ही गड जिंकल्याच होणार. येस. आणि बिझनेसमध्ये मेन पर्पज असा आहे की तुम्ही प्रत्येक गोष्ट जर मलाच पाहिजे हा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला ती तुम्हालाच मिळणार. ह्या जगासाठी तुम्ही काहीच नाही करू शकता. येस. जगासाठी तुम्ही करत गेला तर तुम्हाला आपोआप तुम्हाला ह्या गोष्टी मिळत जाणार. येस. त्यामुळं 100 छत्रपती शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग, काम करण्याची पद्धत 100% अनुभव, म्हणजे मी आता अनुभवतोय की ह्या पद्धतीने आपण जर खरंच जर काम केलं बिझनेस मध्ये तर 100% आपण गड जिंकल्याशिवाय राहणार. येस. सो मी या पॉडकास्टच्या क्लोजिंग कडे जातोय. वात्सल्य कन्स्ट्रोटेक आणि वात्सल्य ग्रुपच्या माध्यमातून वात्सल्य अकॅडमी हा एक नवीन प्रोजेक्ट आपल्यासाठी लवकर येतोय आणि या अकॅडमीसाठी आपण त्यांच्या अकॅडमीमध्ये जाऊन पूर्ण अकॅडमिक्स शूट करणार आहोत. त्याचा एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत. ते कोणत्या पद्धतीचे कोर्सेस रन करणार आहेत, त्यांचं विजन काय, मिशन काय, टीचिंग स्टाफ कसं असणार आहे, त्यांचे रोड मॅप्स कसे असणार आहेत, कोणत्या पद्धतीचे कोर्सेस असणार आहेत, या आणि यासारख्या बऱ्याच साऱ्या प्रश्न मला आहेत आणि सिव्हिलमध्ये काम करणाऱ्या सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना आहेत. त्याच्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. तुर्तास आपण या पॉडकास्टच्या शेवटच्या काही प्रश्नांकडे जातोय. त्यामधला एक प्रश्न आहे की उद्योजक म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये जी टाइमलाईन असते ती खूप स्ट्रिक्टली असते. स्वतःला वेळ द्यायला कमी मिळतो, फॅमिलीकडे वेळ द्यायला कमी मिळतो. तर हे तुमचं डेली रुटीन जे आहे ते डेली रुटीन कसं मॅनेज करता? तसं म्हणायला गेलं तर माझा दिवस सुरू होतो सकाळी 7 ते 8 वाजल्यापासून. कारण की आमची कन्स्ट्रक्शन लाईन अशी आहे की 9 वाजता जर शाळा तुमचं जर कन्स्ट्रक्शन सुरू झालं तर तुमचा दिवस हक्का चांगला जाईल. येस. जर 9 ची 10 झाले तर एक मात्र तासाचं नुकसान. 1 तासाचं नुकसान नाही, आणखी 1 तास हा अख्ख्या दिवसभरासाठी कारणीभूत जातो. त्यामुळे सकाळी दिवसाची सुरुवात 7 ते 8 वाजल्यापासून सुरुवात होते आणि संध्याकाळी ते क्लोजिंग करून संपेस्तोपर्यंत 8 वाजता. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सकाळी ज्या वेळेस नवीन दिवस जो उजाडतो ते प्रत्येक दिवस माझ्या स्वप्नाने उजाडतो की आज काय करायचं. प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग असतं, प्रत्येक गोष्टीचं नियोजन असतं की ह्या प्लॅनिंग आणि नियोजन मध्ये आज आपल्याला नवीन, माझे 3 सेक्टर आहेत. एक तर आज आपल्याला करायचं काय, आपण ह्याच्या अगोदर काय केलं आणि पुढे आपल्याला काय करायचं. येस.
तर ह्या गोष्टीमध्ये मला माझी फ्युचर प्लॅनिंग ऑलरेडी आहे की मी उद्या काय करायचं, आणखीन आज काय करतोय. तर ह्यानुसार माझं रोजचं डेलीचं प्लॅनिंग असतं आणि त्यानुसार माझी टीम खूप छान आहे की गेली 7 वर्षापासून माझ्या त्यांनी साथ दिली आतापर्यंत. आणि त्यांनी ऑलरेडी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय बघतात, प्रॉपर्टीचे लोक प्रॉपर्टीचा व्यवसाय बघतात. त्यामुळं आता मला बाकीच्या गोष्टीसाठी टाइम मिळतो की जेणेकरून मी माझा बिझनेस ग्रो करेन. येस. सो माझा शेवटचा प्रश्न विनायक सर, जे सिव्हिल किंवा या व्यवसायामध्ये उद्योग करिअर या सगळ्या सेक्टरकडे बघणारा एक ग्रामीण भागातला जो तरुण आहे त्याला तुम्ही काय संदेश द्याल की जेणेकरून मला विनायक खडे व्हायचंय किंवा मला वाचल्यासारखं साम्राज्य उभा करायचंय तर मी काय करायला पाहिजे? 100% पहिला आपल्याला जो सुरुवातीपासून आपल्यापासून आहे की बाबा तुझा कॉलेज कम्प्लीट झालं तुला चांगल्या ठिकाणी जॉब बघायचे, नोकरी बघायची, आणखी तुला चांगल्या ठिकाणी नोकरी करायला फ्लॅट घ्यायचा, तू सेटल हो. फ्लॅट घेतला की जरी जिंकल्यासारखं लोकांना वाटते, गावाकडच्या लोकांना बाबा एखादा BHK फ्लॅट घेतला, 2 BHK फ्लॅट घेतला, त्याला हप्ते 20 वर्ष भरायचे आणि त्याला सर्वाइव्ह करायचं, फॅमिली झाली, संपला विषय. लोकांनी किंवा घरच्यांनी सांगूनच पाठवायचं, एवढंच तुला कर. उद्योगच करायचा आहे. भले पोटाला चिमटा देऊन राहा पुण्यात, पण तुला उद्योग करायचा आहे. येस. तुझी स्वप्न जॉब वरती थांबणार नाही. सिम्पल लॉजिक असं आहे. मी 2010-11 ज्यावेळेस मी कुठं टाईल चेंज करायचं, कुठं ऑर्डर बिल करायचं, साहेब पिंपरी मार्केटला तुम्ही जर राऊंड मारला असेल तर तिथे एकही मराठी उद्योजक नसेल, एकही मराठी उद्योजक तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही तिथं पिंपरीच्या लिंक रोड आहे ना, तुम्ही जावा, तुम्हाला एकही मराठी उद्योजक दिसणार. पण माझं रिझन असं आहे, साहेब तुम्ही जर 15 ऑगस्टला गेला, साहेब तुम्ही जर कोणत्याही सणासुदला गेला, दिवाळी गेला, दसऱ्याला गेला ना, तिथं म्हणजे तुमचे इव्हेंट तुमचे काय म्हणतात भारतीय आपले जे सण आहेत सणाविषयी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत, पंथी लागणार, मेणबत्ती लागणार, तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तुम्हाला झेंडे लागणार, काठी लागणार, काय लागणार, प्रत्येक ठिकाणी त्याचा बिझनेस आहे. मी ज्यावेळेस आहे तिथे सुरुवातीला गेलो होतो त्यावेळेस तिथे एक दुकान आहे, त्याचं मी टायलरचं काम, रेडिएशनचं काम तिथे केलं होतं. तो साहेब पत्रावळी विकतो, पत्रावळी पेपरचे पत्रावळी विकतोय. अरे म्हणजे पेपरचे पत्रावळी विकणारा माणूस इतकं 6,000 स्क्वेअर फूटचं शॉप करतोय आणि इंटिरियर करतोय, एवढा खर्च करतोय. त्यामुळे रिझन काय? तर म्हणलं साहेब एका पत्रावळी मग किती मिळतात तुम्हाला? 2 पैसे, 2 पैसे. पण साहेब त्याचा डेली ट्रकनं मटेरियल जायचा, डेली ट्रकनी. तो मॅन्युफॅक्चरर नाही, ट्रेडर आहे तो. आपल्या माणसाला एखाद्याला जर सांगितलं की 2 पैसे मी बिझनेस करतो का, अरे बाबा एवढं कोणी घाता सांगितलं 2 पैसे. त्यामुळं लोकांनी उद्योजकतेकडे जाताना त्या गोष्टीचा स्टडी केला पाहिजे. कुठलाही बिझनेस छोटा नाहीये. येस. लोक सोया विकून बिझनेस करतात. येस. तर त्यामुळं उद्योजक जे आहेत त्या उद्योजकांनी ह्या सगळ्या गोष्टीचा मार्केट स्टडी करून खूप बिझनेस. आता तुम्ही जर हेल्थ सेक्टरकडे जर तुम्ही बघितलं, कारण कोविड नंतर तुम्ही जर विचार करसाल तर हे लोक खूप हेल्थ कॉन्शियस झाले. येस. खूप सारे बिझनेस असे आहेत की आता परवा दिवशी मी पाषाणमध्ये बघितलं असेल तर पाषाणमध्ये ऑर्गॅनिक टोमॅटो विकतो मुलगा, ऑर्गॅनिक टोमॅटो. जरी 30 रुपये 35 रुपये किलो भाव होता नसेल, 120 रुपये किलो त्यांचे टोमॅटो विकले, 120 रुपये किलो टोमॅटो विकले. का? ऑर्गॅनिक आहे. लोक जागरूक झाले, लोकांना पैशापेक्षा आता हेल्थ महत्वाचे. येस. तर प्रत्येक उद्योजकांनी इथपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणखी उद्योगच करायचा आहे म्हणून आपण त्यामुळे उतरलं पाहिजे. प्रत्येकाने उद्योजक झालंच पाहिजे आणि घडलंच पाहिजे. म्हणजे पालकांच्या मानसिकतेमध्ये चेंज झाला पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे की तुम्ही घरातून पाठवताना प्रत्येक मुलाला बोललं पाहिजे की ठराविक काळापुरतं नोकरी कर, अनुभव घे आणि 100% त्यांनी उद्योजक झालं पाहिजे. तुम्ही खूप असा अमूल्य वेळ दिला आणि बऱ्याच साऱ्या प्रश्नांची उकल आज झालेली आहे. यासारखे बरेच सारे व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत. जसं वात्सल्य अकॅडमीचा मी बोललेलो आहे ऑलरेडी एका व्हिडिओसाठी. तुम्ही वेळात वेळ काढून अमूल्य मार्गदर्शन केलं याबद्दल कोडफास्ट कडून खूप खूप धन्यवाद. विनायक सरांचा नंबर जो आहे तो वात्सल्य कन्स्ट्रोटेकचा जो नंबर आहे तो मी कमेंट बॉक्समध्ये देतो आहे. ज्या लोकांना रिअल इस्टेट रिलेटेड किंवा या 4 ते 5 व्यवसाय रिलेटेड कोणतेही प्रश्न असतील, कोणत्याही क्वेरीज असतील तर त्यांनी विनायक सरांना डायरेक्टली कॉल करू शकतात, त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतात. कोडफर्स्टच्या माध्यमातून हा व्हिडिओ समोर आणण्याचं कारण हे होतं की वात्सल्य कन्स्ट्रोटेकच्या ग्रुपसाठी साधारण या 5 व्यवसायासाठी बरीच सारी मॅन पॉवर लागणार आहे, बरेच सारे जॉब्स असणार आहेत.
ते सगळे जॉब्स तुम्हाला विनायक सरांच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून मिळतील. त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत गेला पाहिजे, प्रत्येक उद्योजकापर्यंत गेला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या प्रेरणातून अनेक सारे उद्योजक घडतील. तुम्ही परत एकदा वेळ दिला त्याबद्दल खूप सारे धन्यवाद. धन्यवाद.